फ्रेंड्स, कसे आहात? तर आज मी तुम्हाला इथे इप्सम सॉल्टबद्दल सांगणार आहे. आता हे इप्सम सॉल्ट म्हणजे काय? हे इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट म्हणून ओळखलं जातं. जर तुम्हाला किरकोळ जखम, मुरगळणे किंवा पेन होत असेल, तुम्हाला वेदना होत असतील, तर त्यासाठी हे इप्सम सॉल्ट वापरले जाते. या इप्सम सॉल्टच्या वापरामुळे आपल्या स्नायूंना आराम मिळतो आणि जळजळही कमी होते. हे जास्ती करून आपल्या वैद्यकीय कारणांसाठी वापरलं जातं. हे जे इप्सम सॉल्ट आहे ते जास्ती करून अंघोळीसाठी वापरलं जातं, कारण की यामुळे आपल्याला अनेक समस्यांपासून आराम मिळतो आणि आपल्या शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. चला तर मग आपण पाहूया हे इप्सम सॉल्ट कसे वापरायचं. आता पुढे पाहूया इप्सम सॉल्ट वापरण्याचे फायदे काय काय आहेत. तर फ्रेंड्स, सर्वात पहिला आहे बॉडी डिटॉक्स होते. अंघोळीच्या पाण्यामध्ये एप्सम मीठ वापरल्याने आपल्या शरीरात जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर पडण्यास मदत होते आणि तसेच आपली बॉडी डिटॉक्स होते आणि आपली जी त्वचा आहे ती चमकदार दिसू लागते. आता दुसरं आहे ताण कमी होतो. आता या इप्सम सॉल्टमध्ये ताण कसा कमी होतो ते पाहूया. हे जे एप्सम मीठ आहे त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असतं, त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हे एप्सम मीठ वापरल्याने आपली जी तणावाची पातळी आहे ते कमी करण्यास मदत करतं. म्हणजेच ताण कमी होण्यासाठी आपल्याला खूप मदत होते या एप्सम मीठ. इप्सम सॉल्टमुळे स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळतो. जर तुमचे स्नायू दुखत असतील तर तुम्ही इप्सम सॉल्टचा वापर करा. हे खूप फायदेशीर ठरू शकतं आणि तुमची शरीरावर जर सूज असेल तर तेही कमी होण्यासाठी मदत होते या इप्सम मीठामुळं. जर तुम्हाला हलकी दुखापत झाली असेल किंवा हातपाय मुरगळला असेल तर हा इप्सम सॉल्ट खूपच फायदेशीर ठरू शकतो तुमच्यासाठी. म्हणूनच हे इप्सम सॉल्ट हे वैद्यकीय कारणांसाठी म्हणून ओळखलं जातं. इप्सम मिठामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. इप्सम सॉल्टमध्ये जे मॅग्नेशियम असतं ते आपल्या रक्तवाहिन्यांना निरोगी करण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे रक्तभिसरण सुधारतं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारल्याने आपलं जे आरोग्य आहे तेही सुधारण्यासाठी खूप छान मदत होते या इप्सम सॉल्टमुळे. हे मी सांगितलं तुम्हाला इप्सम सॉल्टचे फायदे. इप्सम सॉल्टच्या अतिवापरामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही जर इप्सम सॉल्टचा वापर करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चला तर मग आपण भेटूया पुढील विषयासह नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.